हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर चला आज बनवूयात एक न्यू रेसिपी। तर हे गावाकडे गेले होते आता मी परीक्षेला, तुम्ही बघितलं तर घरून येताना भरपूर दूध आणलं होतं। ते 2-3 वेळा उकळलं, मस्त असं चॉकलेटी कलरचं दूध झालेलं आहे आता ते, खूप छान उकळून बासुंदीसारखं। मग म्हटलं चला आता ह्याचं काहीतरी बनवूयात। मग घेतले थोडेसे ड्राय फ्रूट्स, त्यानंतर एक आपलं नॉर्मल दूध पॅकेट आणलं। शक्यतो आता दूध आम्ही आणतच नाहीत, पण आता रेसिपी करायची होती त्यामुळे मग एक दूध पॅकेट आणलं। मग आता मिक्सर जार घेतला, ते दूध उकळत आहे तोपर्यंत त्याच्या मिक्सर जारमध्ये मग थोडे काजू टाकले, त्यानंतर थोडेसे बदाम टाकले, काही पिस्ता होते तर मग ते व्यवस्थित पिलअप केले आणि काही पिस्ता आपण वापरलेले आहेत मिक्सर जारमध्ये आणि काही आपण वापरणार आहोत गार्निशिंगसाठी। चला हे सगळे जे नट्स आहेत हे एकत्र केले मी मस्तपैकी आणि त्यानंतर म्हटलं आता फ्लेवरसाठी काय टाकूया, तर केसर होतं, मग केसर ॲड केलं। तुम्ही विलायची पण ॲड करू शकता, तुम्हाला जो फ्लेवर हवा आहे त्यासाठी। तुम्हाला समजलं असेल आता मी दुधाचं काय बनवते। हे बघा, हे आपलं घरून आलेलं दूध आहे, त्याची तुम्हाला मी साय दाखवते कशी आलेली, एकदम मस्तपैकी घट्टसर साय आली होती। थोडंसं दूध होतं म्हणजे ते पूर्ण बासुंदीच झालं होतं, तर चहा वगैरे तर मी करू शकणार नव्हते, पण मग म्हटलं एवढं घरून आलेलं दूध आहे, वाया जाता कामा नाही। आणि इतकी सुंदर घट्ट अशी साय आली होती। मग म्हटलं चला आता ह्याची काय करूयात, कुल्फी बनवूयात। मलाई कुल्फी बनवायची होती। मग आपलं नॉर्मल दूध पॅकेट आणलं, हे बघा त्याची साय, नॉर्मल दूध पॅकेटचं दूध तर खाऊच नाही, चांगलंच नसतं। आम्ही असं रोज आणतच नाही, कधीतरी कुणी आलं वगैरे तर चहासाठी वगैरे। इन जनरल आम्ही इथलं दूध घेतच नाही, आता घरूनच दूध येतं तर तेच वापरायचं, नसलं तर आपलं गप्प बसायचं। मग आता हे जे दूध होतं दोन्ही आधी उकळून घेतलं, फुटू नये म्हणून व्यवस्थित, आणि त्यानंतर मग माझं घरचं दूध होतं तर ते मी ह्या पॅकेटचं दूध आपण गरम करत होतो त्याच्यात टाकलं। त्यानंतर आपले सगळे ड्रायफ्रूट्स होते ते मस्त त्याची पावडर करून घेतली आणि ही पावडर आता आपण टाकणार आहोत आपल्या छान पद्धतीने जे उकळलेलं दूध आहे त्याच्यामध्ये। कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं आहे आता। त्यानंतर तो कडेला लागलेलं जी मलाई आहे ती काढत राहायची, तर जशी त्याच्यात मलाईची क्वांटिटी वाढेल तर तशी आपली मलाई आईस्क्रीम अजून जास्त छान लागेल। आता हे जे उकळलेलं दूध आहे ना, ह्याच्यामध्ये मी घट्ट करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची कॉर्नफ्लावर, पाम ऑइल जे बाहेर वापरतात असलं काहीच वापरणार नाही। ह्याच्यात फक्त आपण काय केलं, ड्रायफ्रूटची पावडर टाकली आहे। सगळे ड्रायफ्रूट असले तर ठीक, नसले तर फक्त काजूची जरी टाकली तरी त्याने घट्ट व्हायला मदत होते। ती पावडर व्यवस्थित पद्धतीने हलवून घेतली, कुठं लम्स ठेवले नाही, व्यवस्थित घोटून घेतली बरोबर ती। आणि त्याने एकजीव झाल्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये मी शुगर ॲड केली। तुम्ही बघू शकत असाल की आता तो जो केशर होता तो मध्ये मध्ये त्याचा थोडासा कलर आपल्याला दिसतोय। मी मलाई कुल्फी करते पण केशर फ्लेवरची, त्यामुळे मग मी वाटणासोबत आपले ड्रायफ्रूटचे वाटण काढताना त्याच्यासोबत मी टाकले होते आपले काही केसरचे थ्रेड। तर तुम्हाला विलायची हवी असेल तर विलायची टाका, किंवा मग तुम्हाला जर व्हॅनिला वगैरे असं काही फ्लेवर हवा असेल तर दूध थंड झाल्यानंतर पण ॲक्च्युली एकतर विलायची किंवा केसर, मलाई कुल्फीला हाच फ्लेवर छान लागतो। आता तुम्ही म्हणाल हे काय चाललंय, तर एका साईडला चालली होती कुल्फीची तयारी आणि एका साईडला चालू होती आपली हटीव पालक भाजी करायची तयारी। घरून मस्त ताजा पालक आला होता, तर मग म्हटलं चला त्याची हटीव पालक भाजी करूयात। तर इकडे एक फोडणी टाकली आहे, जोपर्यंत आपलं आता दूध उकळतं तर एवढा वेळ काय करणार ना तिथे, त्या तोपर्यंत म्हटलं चला भाजी टाकून घेऊयात। बघा मस्तपैकी पालक छान कलर दिसतोय, घट्टसर झालेली आहे भाजी एकदम। त्याला मस्त असं बेसन वगैरे हरभऱ्याची डाळ टाकून घोटून घेतलं आणि मग भाजी बनवली। आता ह्याच्यामध्ये ना मी मिल्क पावडर टाकणार आहे, पण ही मिल्क पावडर पाहून किती लोकांना आपली लहानपणीची आठवण आली बरं। लहानपणी आम्ही शाळेमध्ये असे ह्या मिल्क पावडरच्या पॅकेट्स मिळायचे छोटे छोटे, 1 रुपयाला 2, नंतर 1 रुपयाला वगैरे, ते आम्ही खाल्लेली मला आठवण आली। मग ही मिल्क पावडर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी टाकली घट्ट करण्यासाठी। असेल घरी तर मिल्क पावडर टाका, नसेल नाही टाकली तरी सुद्धा चालेल, एवढं काही मॅन्डेटरी नाही आहे। चला तर मी आता ह्याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर ॲड केली आहे। आता हे परत ह्याचे जे लम्स झालेत ते फोडून घेऊयात व्यवस्थित पद्धतीने। त्यानंतर साईडला थोडीशी मलाई साचलेली आहे, आता ती मलाई आपण काढून घेऊयात। हे मिल्क पावडरचा जो बबल होता एक ठिकाणी, तर तो आता व्यवस्थित फोडून घेते। त्यानंतर छान पद्धतीने आता त्याला उकळायचं आहे आणि हे सगळी प्रोसेस बारीक गॅसवरच करायची आहे, जेणेकरून छान असे त्याला साय येईल किंवा मलाई सुटेल आणि ती मलाई वेळोवेळी काढत राहायची आहे। आता आपण दूध जेवढं ठेवलं होतं बघा, त्याचा मार्क कुठे आणि दूध कुठे गेलंय खाली आहे, त्याच्यापेक्षा हाफ क्वांटिटीमध्ये जोपर्यंत दूध येत नाही आहे तोपर्यंत त्याला आपल्याला आटवत राहायचं आहे। शुगर वगैरे जे मी ॲड केली आहे तर मी माझ्या टेस्टनुसार ॲड केली आहे, तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही अजून थोडा ॲड करू शकतात। चला तर जोपर्यंत आता आपलं
हे सगळं होती आहे प्रोसेसवर, गॅसवर जी चालू आहे आपली मलाई कुल्फीची, तोपर्यंत मी खाली काय करते, थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते ड्रायफ्रूट कटरमध्ये, जेणेकरून नंतर आपल्याला गार्निशिंगला मदत होईल त्याची. चला इकडे माझी भाजी पण रेडी होऊन गेलेली आता. चला मग 2 इलायची लास्टला घेऊनच टाकल्या. म्हटलं आता फक्त केसरचा फ्लेवर दिलाय, परत असं नको वाटायला की विलायची टाकायला पाहिजे नव्हती. तर मग थोडीशी त्या 2 विलायची थोड्या साखरेसोबत कुटून घेतल्या आणि ते सुद्धा ॲड करून टाकलं. डबल फ्लेवर झाला केसर विथ इलायची आणि मस्त असा स्मेल येत होता, काय सांगू दुधाचा. आणि ऑलरेडी दूध घट्ट घट्ट होत चाललं होतं आणि ते घरचं दूध होतं त्याच्यामुळं लवकर झालं. ओन्ली पॅकेटचं दूध होईल का नाही मी शुअर नाही आहे, पण शक्यतो म्हशीचं दूध असेल तर जरा गाईच्या दुधापेक्षा ते घट्ट पण असतं. आणि पॅकेटचं तर अनुभव नाही मला, पण घरचं दूध पटकन आटतं डिरेक्टली आपण जे घेतो रतिवाचं ते. तर मग माझं ते दूधच इतकं घट्ट होतं बघा, तर त्याने हे खूप छान घट्ट केलं. त्याला मी मिल्क पावडर नसते टाकली तरी चालली असते, पण जर तुम्ही विकतच्या दुधाचं पॅकेटच्या दुधाचं करत असाल तर नक्की तुम्हाला काजूची क्वांटिटी थोडी जास्त आणि मिल्क पावडरही टाकावीच लागेल. विदाऊट मिल्क पावडर बाहेरच्या दुधाचं होणार नाही, घरगुती दूध असेल तर होऊ शकते. चला आता हा जो माझ्याकडे कुल्फी मोल्ड होता त्याच्यामध्ये मी आता हे ॲड करते आहे आपलं मिक्सचर. आणि मी मिक्सर सगळं थंड होऊन दिले, लगेच मी टाकलेलं नाही आहे. तो मोल्ड पण प्लास्टिकचा. ॲक्च्युली मला त्या आदवेसाठी 2-4 ठिकाणी मी भरली कुल्फी, माझ्या काही इच्छा नव्हती याच्यामध्ये भरण्याची, कारण ते पूर्ण असं प्रॉपर जे आपलं भांडं असतं ना कुल्फीचं, जे मटका कुल्फीवाल्यांकडं वगैरे असतं जर्मल किंवा स्टीलमधला मोल्ड असतो ना, मला तो जास्त आवडतो प्लास्टिकपेक्षा. मला तर करायचं होतं की मस्तपैकी एका डब्यात किंवा कंटेनरमध्ये भरायचं होतं आणि नंतर त्याचे कट करून पीसेस करून खायचे होते ब्लॉक्स. तर मग मी भरलं. नंतर आदवेसाठी हवी होती ती मी मोल्डमध्ये टाकली, आमच्यासाठी होती ती मी एका कंटेनरमध्ये भरली प्लास्टिकच्या. तर मस्तपैकी झाकण लावलं, डीप फ्रीजरमध्ये या सगळ्या गोष्टी मी ठेवून दिल्या. आता वाट बघायची होती आपल्याला हे सगळं थंड होण्याची किंवा आपली कुल्फी सेट होण्यासाठी. आता मी तर हे सकाळच्या टायमिंगमध्येच केलं होतं कुकिंग करताना आणि ठेवून दिलं. आणि आम्ही डिरेक्टली रात्री मग ते काय केलं, ओपन केलं. तर एवढा वेळ नाही लागत, मिडलमध्ये होऊन जातं ते, पण मी एकदा करून ठेवून दिलं आणि नंतर आम्ही रात्रीच ते खायला घेतलं. हे बघा छान असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. आता बाहेरून जे आपण आईस्क्रीम आणतो ना, तर त्याच्यामध्ये पाम ऑइल असतं, त्याच्यानंतर प्रिझर्वेटिव्ज असतात, ॲडेड शुगर असते, काहीतरी त्या कलर्स असतात त्याच्यामध्ये खूप सारे, आणि आपण खातो त्याच्यामध्ये दुधाचं कंटेंट फारच कमी असतं. कधी त्याच्यावर येणारं जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते वाचून बघा, त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल. आणि काय तर आपण एवढे पैसे देऊन काय खातो, तर तूप खातोय, पाम ऑइल खातोय. त्यापेक्षा घरी अशी बनलेली नॅचरल आईस्क्रीम एकदम मस्त लागते. कधीतरी अशी मलाई कुल्फी वगैरे किंवा मटका कुल्फी घरी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता बघा, जे आपण ड्रायफ्रूट कटरमध्ये ड्रायफ्रूट भरले होते त्याने मस्तपैकी मी गार्निशिंग करून घेतलं आहे. आता तुम्हाला मी जवळून दाखवते बघा. कुठल्याही पद्धतीचं पाणी नाही आहे, बर्फाचं जादा कंटेंट नाही, त्यामुळे बघा मेल्ट पण व्हायला सुरुवात झाली, एकदम अशी स्मूथ होती. बाहेरच्या आईस्क्रीम किंवा कुल्फींमध्ये मोस्ट ऑफ पाण्याचं कंटेंट असतं, तर ते बर्फच जास्त असतो त्याच्यामध्ये. चला आता छान पद्धतीने तुम्हाला एकदा मी दाखवली आईस्क्रीम कशी झाली ती. आता वेळ झालेली आहे ही आईस्क्रीम आपण कट करण्याची आणि टेस्ट करण्याची. तर आता आपण ही आईस्क्रीम कट करून घेऊयात आणि त्यानंतर आपण टेस्टिंगसाठी घेऊयात. कशी वाटली मंडळी ही आईस्क्रीम मला कळवा. एकदा तुम्हाला जवळून दाखवते अजून टॉप व्ह्यू. मस्त एकदम हेल्दी आणि वेल्दी आईस्क्रीम झालेली आहे बघा. खूप सारे ड्रायफ्रूट्स आहेत, खूप सारं दूध आहे घरचं त्याच्यामध्ये, छानच झालेली आहे एकदम मस्त. आणि स्मेल तर त्यावेळेस करतानाच इतका सुंदर येत होता मला केसर आणि विलायचीचा की बस. आणि त्यामुळे आता ते टेस्टमध्ये पण उतरलेलं असणार आहे. हे बघा इतका स्मूथ चाकू लास्टपर्यंत जातो आहे. मस्त झालेली आईस्क्रीम आपली, क्यूब्स पण छान पडत आहेत. तर याला पटकन कट करूयात आणि खाण्यासाठी घेऊयात. इतकी सॉफ्ट आहे ना आईस्क्रीम, तुम्हाला दिसत असेल ती कट करताना, पण चाकू पण खाली जातोय आणि ते साईडने असं एकदम आपण रबडी टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे. तर मी बराच वेळ ती बाहेर काढली होती शूटिंग करताना, मला वेळ लागला ते शूटिंग करूच तवर. खूप सुंदर होती टेस्टिंगला. आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा क्यूब्स आपले एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि सगळ्यांना देऊयात अगोदर.
जेणेकरून ते आता अजून मेल्ट होणार नाही आणि सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल. अद्वैतने तर त्याचा मोल्ड ऑलरेडी दुपारीच फस्त केलता काही, आणि काही आत्ता मी हे कटिंग किंवा व्हिडिओ काढते तोपर्यंत त्याने घेऊन टाकले. सो त्याचा मला तुम्हाला दाखवता आला नाही, पण त्यासाठीच मी 2 जागी ठेवलं होतं. म्हटलं आपल्याला निदान एक तरी व्हिडिओसाठी मला दाखवता येईल की आईस्क्रीम कशा पद्धतीने तयार झाली होती. ह्याला तुम्ही रबडी आईस्क्रीम पण म्हणू शकता. त्याला मलाई कम रबडीचा फ्लेवर होता, मस्त लागत होते एकदम. अशा पद्धतीची आईस्क्रीम नक्की घरी बनवून बघा. तुम्हाला पाहिजे ते फ्लेवर्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. नॅचरल फ्रूट्स आपल्याला बाहेर अवेलेबल आहेत. मँगो आहे, त्यानंतर पिस्ता तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये चांगला ग्राइंड करून, किंवा मग फ्रूट्समध्ये म्हणाल तर तुम्हाला स्ट्रॉबेरी आहे, ऑरेंज आहे. तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो तो फ्लेवर तुम्ही ॲड करून घरगुतीच आईस्क्रीम बनवू शकता. आईस्क्रीम बनवणं काही एवढं हार्ड नाही आहे. हे बघा, मस्त असं मक्खनसारखं कट होत आहे. आता फक्त कट कशाला, तर खाऊन पण दाखवते ना तुम्हाला. कट करण्यापेक्षा खाऊन दाखवते. एकच नंबर आईस्क्रीम झाली होती. तुम्ही बघू शकत असाल माझ्या एक्सप्रेशनवरून, तर तुम्हाला कळलंच असेल. चला तर मंडळी, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.